खंडणीच्या वादातून दिवसाढवळ्या चाकू आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला. इंटेरियर डिझायनर आयसीयूमध्ये दाखल. अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना आली समोर. खंडणीच्या मागणीस विरोध केल्याच्या रागातून एका इंटेरियर डिझायनरवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. इंटेरियर डिझायनर हर्षद मुळे राहणार गुरुश्री अपार्टमेंट सातपुते तालीम शेजारी हिवरे गल्ली नालेगाव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 31 जानेवारी रोजी दुपारी समर्थ शाळेसमोर सांगळे गल्ली येथे आपल्या ऑफिस समोर उभे असताना ओळखीचा संतोष शिंदे राहणार सांगळे गल्ली याने दरमहा 20,000 रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी सुमित जोशी यांनी विरोध केला असता संतोष शिंदे याने शिवीगाळ करत तुला बघतोच अशी उघड धमकी दिली. यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी पुष्कराज अपार्टमेंट समर्थ विद्या मंदिर समोर सांगळे गल्ली येथे शाळेतील मुलांसमोर अश्लील शिवीगाळ केल्याने हर्षद मुळे यांनी समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र महेश शिंदे, संतोष शिंदे, नटराज शिंदे सर्व राहणार सांगळे गल्ली अहिल्यानगर यांनी शिवीगाळ करीत आरडाओरड केली आणि हर्षद मुळे यांचा हात मागून धरून महेश शिंदेने याला मारून टाका असे म्हणत चाकूने वार केला. चाकूचा वार मुळे यांनी डाव्या हाताने परतवला. मात्र त्यानंतर थेट चेहऱ्यावर चाकूचा हल्ला करण्यात आला. संतोष शिंदे यांनी फिटरच्या दुकानातून लाकडी दांडका आणून बेदम मारहाण केली. जमिनीवर पडल्यानंतरही संतोष शिंदे, महेश शिंदे, चितंबर शिंदे व नटराज शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटलंय. या अमानुष हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत हर्षद मुळे यांना त्यांच्या पत्नीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरात खंडणी, दहशत व दिवसाढवळ्या हल्ल्यांचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.